नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण सामान्य विज्ञानाची सिरीज सुरू केलेली आहे BMC साठी, ज्यामध्ये कार्यकारी सहाय्यकच्या 1846 पदं आहे, ज्याच्यासाठी आपण अभ्यास करत आहोत, सिरीज घेत आहोत. तर ही स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज सुरू आहे सामान्य विज्ञानाचा. आज आपलं 16 नंबरचं लेक्चर होणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये सगळे TCS पॅटर्नने विचारलेले प्रश्न घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लास्ट इयरचे PYQ ही घेतलेले आहेत आणि काही संभाव्य क्वेश्चन आहे ज्याचा पूर्ण संच तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. तर ज्यांना क्वेश्चन आन्सर येतात, ठीक आहे, असे विद्यार्थी असतात की ज्यांना आन्सर माहिती आहे, तर त्यांनी प्लीज काय करत जा, कमेंट बॉक्समध्ये ते देत जा, जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्ही किती अभ्यास केलाय किंवा याच्या पुढचा आपण अभ्यास अजून करायचा की अजून बेसिक पासून स्टार्ट करायचं. हे बेसिकच आहे, तरी सुद्धा जर तसं नसेल येत तर आपण अजून बेसिक पासून सुरुवातही करू शकतो. पण TCS पॅटर्नने तुम्हाला थोडेसे वरच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, जास्त काही अवघड नाहीये. ठीक आहे, तर मग केलं का सगळ्यांनी लिंकला शेअर? सगळ्यांनी प्रत्येकाने लिंक शेअर करून सेशन लाईक करून घ्यायचंय. ओके, तर बघा पहिला प्रश्न. जास्त प्रश्न बघा तुम्हाला विचारले जातात करंट अफेअर्सचे, त्यानंतर तुम्हाला म्हणजे चालू घडामोडी, त्याच्यानंतर GK वर हिस्ट्री, जिओग्राफी याचे क्वेश्चन तुम्हाला येतात आणि त्याच्यासोबतच सायन्सचे क्वेश्चन असतात. पण त्या क्वेश्चनची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला सायन्स हे 4 ते 5 मार्कासाठीच BMC ला विचारतात. पण तरी सुद्धा आपल्याला ते 1-1 मार्क महत्त्वाचा आहे. तर 4-5 मार्क तर महत्त्वाचे असणारच आहे आणि असं फिक्स नाहीये की 5च मार्काला येणार आहे. जसं पोलीस भरतीमध्ये फिक्स नसतं 5 मार्कालाच येणार आहे. आपण गृहीत धरलं तर आपणच मूर्ख बनतो. बरोबर ना? म्हणून सिलेबस जो दिलेला आहे आयोगाने, प्रत्येकाचा अभ्यास व्यवस्थित करायचा. ओके, चला तर जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर. पहिला प्रश्न बघा काय दिलाय, दिसतोय सर्वांना क्लिअर? बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, मानवी मेंदू ऑक्सिजन शिवाय किती काळ जिवंत राहू शकतो? समजा आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात की एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर त्याच्यानंतर त्याचे अवयव, त्याचे ऑर्गन जिवंत राहतात. जसं डोळे जिवंत असतात, बरोबर ना, काही मिनिटापर्यंत डोळे आपले जिवंत असतात. तसंच आपला जो मेंदू आहे ना, तो सुद्धा ऑक्सिजन शिवाय जिवंत राहतो काही काळ. म्हणून तर मग आपल्यामध्ये जे आपली शरीर जसं पंचतत्वाने बनलेलं आहे, तशी आपली आत्मा सुद्धा तर 5 वायूंनी बनलेली आहे. तर फक्त प्राणवायू गेल्यानंतर बाकीचे जे वायू आहेत, तर तो एकदम सायंटिफिकच आहे, बट डीप मधला विषय आहे. ठीक आहे, तर ते असतं आपल्या शरीरामध्ये. आणि जेव्हा सर्व वायू जाण्याला सुरुवात होते, तेव्हा आपलं शरीर गरमचं थंड पडायला सुरुवात होते आणि पूर्ण शरीर थंड झालेलं असेल, तर ते 4ही वायू निघून गेलेले आहे शरीरातून असं आपल्याला कळतं, है ना, सायंटिफिक सुद्धा. तर मानवी जो मेंदू आहे तो ऑक्सिजन शिवाय किती काळ जिवंत राहील मग? 4 मिनिटे, 2 मिनिटे, 3 सेकंद की 10 मिनिटे? तर तो 4 मिनिटापर्यंत जिवंत राहतो. किती मिनिटापर्यंत? 4 मिनिटापर्यंत. म्हणजे फक्त 4 मिनिट आपला मेंदू राहू शकतो ऑक्सिजन शिवाय. ओके, नंतर चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. खालील कुठले संप्रेरक वनस्पतींमध्ये वाढ खुंटवतात? आता संप्रेरकांना आपण काय बोलतो रे? हार्मोन बोलतो, है ना. आता जसं आपल्या बॉडीमध्ये हार्मोन असतात, तसंच आपल्या अवतीभोवती जे वनस्पती आहे त्यांच्यामध्ये पण हार्मोन असतात. मग असे कुठला हार्मोन आहे जो वनस्पतीची वाढ वाढविण्याच्या ऐवजी खुंटवतो आहे, कमी करतो आहे? ठीक आहे, खुंटवणे म्हणजे तिथेच स्टॉप करणे. जितकी वाढ व्हायला पाहिजे तितकी होत नाही. मग कोणामुळे? कोणत्या हार्मोनमुळे? तर पर्याय नंबर 3 बघा, ॲबॅसिसिक आम्ल. काय आहे? ॲबॅसिसिक आम्ल, जे काय करतं? वनस्पतींच्या वाढीला खुंटवतं. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न, एखाद्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी. आता काय विचारलंय? ओके, हां. एखाद्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शरीराला जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा, स्नायूंचे आकुंचन गरजेचे असते. हे खालील कुठल्या संप्रेरकामुळे शक्य आहे? एखाद्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी याचा अर्थ काय होतो, की कुठलीही परिस्थिती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही चालत आहात रस्त्याने आणि एकदम अचानक समोरून जोरात म्हणजे जास्त स्पीडने गाडी जर तुमच्याकडे येत असेल, तर त्या परिस्थितीला सांभाळून घेण्यासाठी किंवा साईडला सरकण्यासाठी किंवा त्या मार्गातून बाजूला जाण्यासाठी आपल्यामध्ये हार्मोन सिक्रेट होतात. तर ते हार्मोन जे आहे किंवा आपले स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण होत आहे. तुम्ही एक्सरसाइज करत असाल, ठीक आहे. पोलीस भरती जे देतात त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, तेव्हा ते मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. त्यावेळी काय होतं?
किंवा जास्तीत जास्त शरीराला रक्त पुरवठा करायचा आहे आता. मग त्यावेळी आपल्या शरीरामध्ये काही प्रकारचे हार्मोन आहे, जे काय होतात सिक्रेट होतात. बघा नेहमी लक्षात ठेवा, मी माझ्या सगळ्या स्टुडंटला सांगते, की आपली जी बॉडी आहे ही हार्मोनमुळे चालती आहे. म्हणजे आपली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी कंट्रोल होत आहे, रेग्युलेट होत आहे, या सर्व हार्मोनवर डिपेंड करतात. स्ट्रेस येत असेल तरी कोरिन हार्मोन सिक्रेट होतं आपल्या ॲड्रेनल ग्रंथीतून. ठीक आहे. जसं तुम्हाला बी दिलेलं आहे ना, ॲड्रेनल ग्रंथीतून कोरिन हा हार्मोन सिक्रेट होत असतो जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो तेव्हा. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती हार्मोन्स असतात. आपल्याला चांगलं वाटत असेल तरी हार्मोन सिक्रेट होतो आणि आपल्याला सॅड वाटतंय, सॅड फील होतंय तरीही हार्मोन सिक्रेट होतो. स्ट्रेस आलाय तरीही हार्मोन सिक्रेट होतो. बॉडीत काही बदल होत आहे तरीही हार्मोन सिक्रेट होतात. तसंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक हार्मोन जबाबदार आहे ज्याला आपण बोलतो, बघा ती ग्रंथी जी आहे, बघा खालील कुठल्या संप्रेरकामुळे शक्य आहे? ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिन कोणत्या ग्रंथीतून सिक्रेट होतो? ॲड्रिनल ग्रंथीतून सिक्रेट होतो आणि ही ॲड्रिनल ग्रंथी कुठे असते? तर आपल्या किडनीवरती असते. ठीक आहे. समजा आपल्या किडनीवरती हे बघा अशी काय असते? ॲड्रिनल ग्रंथी असते जिच्याद्वारे ॲड्रिनलिन हार्मोन सिक्रेट होतो. ही काय आहे? आपली किडनी आहे. ठीक आहे. वृक्क आहे. समजतंय? कोरिन, ॲड्रेनलिन याच्यातून सिक्रेट होणारे संप्रेरके आहे. समजलंय सर्वांना? ही काय आहे? आपली किडनी आहे. आणि ही काय आहे? ॲड्रिनल ग्लॅन्ड. अधिवृक्क ग्रंथीला मराठीतून बोललं जातं. समजलंय सर्वांना? तर जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा. सिल्वर फिश सर्वसाधारणपणे जुन्या पुस्तकांसोबत आढळतात. कारण काय आहे? सिल्वर फिश जे आहे ते सर्वसाधारणपणे जुने पुस्तकांसोबत आपल्याला आढळतात. याचं कारण काय बघा, जुन्या पुस्तकांचा गंध त्यांना आकर्षित करतो. जुन्या पुस्तकांद्वारे त्यांचे शोषण होते, दोन्हीही आणि दोन्हीही नाही. तर ह्याचं आन्सर काय येणार आहे? जे सिल्वर फिश असतात एकतर ते मासे नाहीये, ते मत्स्य वर्गात येत नाही, नंतर ते वसाहत करून राहत नाही. ठीक आहे. ते वसाहत करून राहतच नाही. त्यांचं प्रजनन मुकुलायन पद्धतीने होतं, जे की मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं. तर ते जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात, कारण जुन्या पुस्तकांद्वारे त्यांचे पोषण केले जाते म्हणून. म्हणजे पर्याय नंबर दुसरा आपला येणार योग्य. जे फक्त लेक्चर बघत आहे त्यांनी काय करायचंय? थोडं लेक्चरला लाईकही करायचंय, लिंकला शेअरही करायचंय. नुसतं लेक्चर बघायचं नाहीये आणि सोबतच या गोष्टी तर तुम्ही करतच राहणार आहे. लेक्चरला शेअर करणार, सेशनला लाईक करणार, पण त्याच्यासोबत तुम्ही रनिंग नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत रनिंग नोट्स तुम्ही काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही. ठीक आहे. डीएनए व आरएनए. आता डीएनए काय आहे? आरएनए काय आहे? तर आपल्यामध्ये असलेले ऍसिड आहे. बरोबर. डीएनएचा फुल फॉर्म काय आहे? सांगा बरं. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. हा डीएनए. डायऑक्सिड. दोन काय असतात? ऑक्सिजन असतात त्यामध्ये. आरएनए काय आहे? रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग आता काय सांगितलं, की असलेल्या शर्करेचे सूत्र. मग डीएनए वर आरएनए वर पेंटोज शुगर असते. काय असते? पेंटोज. पेंटोज मीन्स काय? कार्बनचे किती? 5 आहे ना. पेंटोज शर्करा असते. मग किती येणार ह्याच्यामध्ये? कार्बनचे 5च सांगितलेले आहेत. बरोबर. मग काय येईल आन्सर आपलं? बघा सेम टू सेम तुम्हाला दिसत असेल तर आन्सर काय येणार आहे आपलं? पर्याय नंबर बी योग्य. पेंटोज शर्करा असते, ही डीएनए वरती असते आणि हे आरएनए वरती असतात. ठीक आहे. समजलंय सर्वांना? त्याच्यानंतर बघा नायट्रोजन बेस्ड पेंटोज शर्करा हे डीएनए वरती असतात. देन पुढचा प्रश्न बघा. खालील कुठला नायट्रोजन बेस हा आरएनए मध्ये असून डीएनए मध्ये नसतो? आरएनए मध्ये असतो पण डीएनए मध्ये नसतो, असा नायट्रोजन बेस कोणता आहे? याच्यासाठी मी सांगते की तुम्ही सिलेबसने अभ्यास करा. जेव्हा तुम्ही सिलेबसने अभ्यास कराल तेव्हा खूप गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होणार आहे. ठीक आहे. सिलेबस करत असताना पूर्ण डिटेल तुम्हाला समजतं, म्हणजे सिलेबस मधला कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला अवघड जात नाही, तरी तुम्ही आन्सर देऊ शकतात. म्हणून सिलेबसने अभ्यास करा. तरी इथून इथून जितकं क्लिअर करता येईल तितकं आम्ही क्लिअर करूनच देत असतो तुम्हाला. आता बघा नायट्रोजन बेस म्हणजे काय, की तुमचा हा डीएनए आहे. डीएनए डबल स्टँडर्ड आहे. ओके. पण मी त्याला असं काढत आहे, इथे 3 एंड असेल तर इथे 5 एंड असतो, इकडे 5 एंड असेल तर इकडे 3 एंड असतो. कारण डीएनए जे स्टँडर्ड आहे एकमेकांना समांतर, म्हणजे पॅरलल टू इच अदर असं आपण बोलतो. ठीक आहे. मग नायट्रोजन बेस कोणते असतात डीएनए वरती? समजा आपण हा डीएनए घेतलेला आहे, तर डीएनए वर असतो ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन अँड थायमिन. ठीक आहे. हा झाला डीएनए. आता आपण काय करणार आहोत? आरएनए. मग आरएनए काय आहे? सिंगल स्टँडर्ड. डीएनए काय असतो? डबल
स्टँडर्ड असतो, डीएनए काय असतो डबल स्टँडर्ड, अँड आरएनए काय असतो रे सिंगल स्टँडर्ड असतो ना. मग आरएनए वरती इकडे बेसिस असले तर आरएनए वरती नायट्रोजन बेस कोणते आहे ऍडेनिन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिनला रिप्लेस केलं गेलेलं आहे. इकडे काय आहे युरॅसिल, हा काय झाला आपला आरएनए. मग काय आहे मग डीएनए वरती समजा डीएनए वरती कोण आहे बघा आरएनए मध्ये जो आहे पण डीएनए मध्ये नाही तो कोण झाला युरॅसिल झाला. मग युरॅसिल कुठे दिसतोय तुम्हाला तर पर्याय नंबर बी योग्य. ठीक आहे समजलाय सर्वांना. डीएनए डबल स्टँडर्ड आहे आणि हे जे डबल स्टँडर्ड डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे वॅटसन अँड ग्रीक सायंटिस्टने काय केलं होतं डिस्कव्हर केलं होतं. पुढचा प्रश्न बघा मूत्रपिंडांद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील पुनर्शोषण खालील कुठले घटक शोषले जातात. आता बघा नेफ्रॉनची नलिका आहे जिच्या मार्फत उत्सर्जनची प्रक्रिया घडली जाते. मग आपल्या शरीरामध्ये युरिन मार्फत जर एखाद्या गोष्टी चालल्या आहेत ज्या शरीराला चांगले आहेत हानिकारक नाहीये मग त्यांना काय केलं जातं नेफ्रॉनच्या नलिकेकडनं परत घेतलं जातं की त्यांना आपल्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. जरी ते नेफ्रॉनच्या नलिकेत जरी गेलेले आहेत तरी सुद्धा काय केलं जातं त्याला पूर्ण शोषण केलं जातं ज्याला रिॲब्झॉर्प्शन म्हणतात. रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय पुन्हा शोषणे म्हणजे बाहेर गेलेल्या गोष्टींना बाहेर जात असलेल्या गोष्टींना पुन्हा ऍब्झॉर्ब करणे म्हणजे रिॲब्झॉर्प्शन. मग याच्यामध्ये शरीराला आवश्यक असे घटक पुन्हा घेतले जातात. मग शरीराला आवश्यक असे घटक कोणते असतात बघा जसं पर्याय नंबर 3 बघा ग्लुकोज, अमिनो आम्ल आणि सोडियम आयन हे आपल्याला पाहिजे. ग्लुकोज एनर्जी तयार करतो, अमिनो आम्ल प्रथिने तयार करतात, सोडियम आयन्स आपल्यामध्ये काय करत असतात साल्ट बॅलन्स ठेवत असतात बरोबर. म्हणजे हे आपल्याला हवे म्हणून आपण काय करतो आपलं शरीर काय करतं त्यांना रिॲब्झॉर्ब करत असतो म्हणजे पर्याय नंबर 33 आपला योग्य. ओके दुसरा क्वेश्चन बघा 1 ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा मिळेल तुम्हाला. 1 ग्रॅम तुम्ही मेद खाल्लं किती ऊर्जा मिळणार आहे सर्वांना माहिती आहे 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कार्बोदकांपासून ठीक आहे कार्बोहायड्रेट जर तुम्ही 1 ग्रॅम खाल्ले तर कार्बोहायड्रेट पासून तुम्हाला मिळणार आहे 4 किलो कॅलरी ऊर्जा. समजा तुम्ही प्रोटीन घेतले 1 ग्रॅम 1 ग्रॅम 1 ग्रॅम ठीक आहे 1 ग्रॅम प्रोटीन घेतल्यावर सुद्धा 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. समजलंय. आणि 1 ग्रॅम मेद खाल्ल्यावर 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बेडकाच्या हृदयात किती कप्पे असतात. ठीक आहे 3च कप्पे असतात. किती असतात 3च कप्पे असतात. कसे असतात मग बेडकाच्या हृदयामध्ये 3च कप्पे असतात. तर असतात 2 अलिंदे व 1 निलय. काय असतात 2 अलिंदे व 1 निलय. अलिंद म्हणजे वरचा भाग, निलय म्हणजे हृदयाचा खालचा भाग आपल्यामध्ये पण त्याच्यामध्ये 2 अलिंदे आणि 1 निलय असतं म्हणजे पर्याय नंबर पहिला आपला योग्य. हा प्रश्न तुम्हाला जीवशास्त्रातून प्राण्यांच्या वर्गीकरणातून आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा खालील कुठले संप्रेरक गर्भधारणेच्या वेळी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. गर्भधारणेच्या वेळी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारे संप्रेरक कोणते. तर काय येणार तर इथे क्वेश्चन तुमचा रॉंग झालेला आहे. गर्भधारणेच्या वेळी नाही गर्भधारणेच्या वेळी समजा ऑक्सिटोसिन अँड प्रोजेस्टेरॉन सुद्धा आढळून येतं. प्रोजेस्टेरॉन गर्भधारणा होत असताना ते जे प्लांटेशन असतं त्याला मदत करत असतं. पण इथे क्वेश्चन तुम्हाला वेगळा दिलेला होता की जेव्हा चाइल्ड बर्थ होते नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी कोणतं हार्मोन सिक्रेट होतं सगळ्यात जास्त असतं ते ऑक्सिटोसिन असतं. कारण आपल्या शरीरामध्ये जी गर्भपिशवी आहे तिच्या स्नायूंना आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता जी आहे ती ऑक्सिटोसिन मुळे मिळते. ते मदत करत असतं चाइल्ड बर्थच्या वेळी शरीरामध्ये गर्भपेशवीमध्ये खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करावं लागतं आणि त्याला मदत म्हणून ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं म्हणून आपलं आन्सर ऑक्सिटोसिनच आहे. ठीक आहे आणि ऑक्सिटोसिनच गर्भधारणेच्या वेळी सुद्धा स्त्रियांमध्ये असतं आणि प्रोजेस्टेरॉन सुद्धा असतं. त्याचं आन्सर तुम्ही प्रोजेस्टेरॉन दिलं तरी सुद्धा चालणार आहे. आजसाठी इतकंच. आय होप तुम्हाला खूप छान आजचं लेक्चर समजलं असणार आहे. आपण रोज 9-10 क्वेश्चन घेत आहोत कारण बीएमसीचे तुमचे जितके क्वेश्चन आहेत ते शोधावे लागत आहेत है ना. ते TCS पॅटर्न नुसार क्वेश्चन मी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर तुम्ही सुद्धा सेशनला लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि असेच न्यू क्वेश्चन बघण्यासाठी टिकर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करा आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.